आजपर्यंत आपल्याला जगण्याचा अधिकार, बोलण्याचा अधिकार आणि लोकशाहीचा अधिकार हे माहित होतं, पण मरण्याचा अधिकार हे कधी ऐकले का? तुम्ही ऐश्वर्या राय आणि ऋतिक रोशनचा गुजारिश मूवी पाहिला असेल। त्यामध्ये ऋतिक रोशन हा आजाराने त्रस्त झाल्याने त्याला मरण्याची इच्छा होते, पण आपल्या इच्छेनुसार आत्महत्या करणं योग्य नाही, त्यामुळे त्याने मरण पावण्यासाठी कोर्टामध्ये धाव घेतली होती। तसेच नुकताच रोहिणी हट्टंगडीचा आता वेळ झाली हा मूवी आलाय। त्यामध्ये देखील नवरा बायको या वृद्धांनी मरण्याचा अधिकार घेण्यासाठी कोर्टाकडे अपील केल्याचं पाहिलं। मात्र आता खरोखरच सन्मानाने मरण्याचा अधिकार हा कायदा लागू झालाय। चला तर या कायद्यानुसार सविस्तर जाणून घेऊयात आपल्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शिवानी आणि पाहत रहा एक नंबर। कर्नाटक सरकारने गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या आणि उपचार करूनही बरे न होणाऱ्या रुग्णांना राईट टू डाय विथ डिग्निटी म्हणजेच सन्मानाने मरण्याचा अधिकार दिलाय। याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते। ज्यांना दीर्घ आजार आहे किंवा जे हॉस्पिटलमध्ये लाईफ सपोर्ट सिस्टीमवर आहेत पण जगण्याची इच्छा नाही, अशा त्रस्त रुग्णांना आता सन्मानाने इच्छा मरण स्वीकारण्याचा अधिकार मिळणार आहे। याबाबत कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये असे नमूद केले की रुग्णांना सन्मानाने मरण्याचा अधिकार देताना सर्वोच्च न्यायालयाच्या कायद्याचे पालन केले जाणार आहे। यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने ऐतिहासिक आदेश जारी केला आहे। तसेच या कायद्यामुळे बरे होण्याची आशा नसलेल्या आणि गंभीर आजारी रुग्णांना पुढील जीवनरक्षक उपचारांचा फायदा होणार नाही याची पुष्टी केल्यानंतरच रुग्णाला परवानगी मिळेल। त्यामुळे अनेक कुटुंबाचा आणि व्यक्तींचा त्रास कमी होणार आहे आणि ज्यांना सन्मानपूर्वक मृत्यू हवा आहे त्यांचे हालही होणार नाहीयेत। तर या आदेशाप्रमाणे प्रत्येक प्रकरणाची वैद्यकीय तपासणी केली जाईल। कुटुंबाची संमती घेतल्यानंतरच निर्णय घेतला जाईल। 3 डॉक्टरांचे एक पथक रुग्णाच्या प्रकृतीचे मूल्यांकन करेल। तसेच नंतर 3 डॉक्टर आणि सरकारने नियुक्त केलेले दुसरे बोर्ड याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करतील। या अहवालावरून न्यायालयाने मान्यता दिल्यास वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली रुग्णास इंजेक्शनसारख्या साधनाने इच्छा मरण दिले जाईल। तर देशात हा कायदा लागू करणारे कर्नाटक हे दुसरे राज्य ठरले असून याआधी केरळनेही अशा प्रकारची तरतूद केली आहे। कर्नाटकच्या या निर्णयानंतर आणखी अनेक राज्यही पुढे येऊ शकतात। महाराष्ट्र, गोवा आणि तमिळनाडूमध्येही असे कायदे करण्याचे नियोजन सुरू आहे। तर इच्छेनुसार सोयीस्कर मरण या कायद्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि आपल्या एक नंबर YouTube चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।